नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में पुराने विवाद ने गंभीर रूप ले लिया। 13 अगस्त की दोपहर युवक पर चाकू से हमला किए जाने के बाद उसकी मौत हो गई। मृतक की पहचान राजवीर सोहन शर्मा के रूप में हुई है। जानकारी के मुताबिक राजवीर अपने दोस्त और बहन के साथ जा रहा था। इसी दौरान एक जगह जन्मदिन का सेलिब्रेशन चल रहा था, जहां उसके कुछ पुराने परिचित भी मौजूद थे। बताया जा रहा है कि पुराने विवाद को लेकर दोनों पक्षों के बीच कहासुनी शुरू हुई और देखते ही देखते विवाद बढ़ गया। आरोप है कि इसी दौरान राज प्रभु विलांकर, रोहित प्रभु विलांकर और हनी डोंगरे ने राजवीर पर चाकू से हमला कर दिया। हमले में राजवीर गंभीर रूप से घायल हो गया। घटना के बाद उसे इलाज के लिए ले जाने की कोशिश की गई, लेकिन उसकी मौत हो गई। घटना की सूचना मिलने के बाद जरीपटका पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी। पुलिस ने कार्रवाई करते हुए तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि पुराना विवाद किस बात को लेकर था और वारदात के पीछे की पूरी वजह क्या थी। मामले की आगे की जांच जारी है। नमस्कार, मी API पांडुरंग जाधव, जरीपटका पोलीस स्टेशन। आपल्याकडे दिनांक 13/8/2026 रोजी 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान यातील जो मृतक आहे राजवीर सोहन शर्मा हा त्याच्या मित्रांसोबत बहिणीकडून येत होता। त्यावेळी एका ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं। त्या बर्थडे सेलिब्रेशनच्या ठिकाणी जे मित्र होते ते सुद्धा त्याच्या ओळखीचेच होते। त्यांच्यामध्ये पहिला अगोदरचा काही वाद होता। त्या वादामधून परत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अजून एकदा वाद झाला आणि मग त्या ठिकाणी असलेले हे जे आरोपी आहेत त्याचं नाव आहे राज प्रभू इलमकर, वय 22 वर्ष, रोहित प्रभू इलमकर, हे दोन भाऊच आहेत आणि त्यांचा मित्र आहे हनी डोंगरे। हनी डोंगरे जो आहे तो या तीन जणांनी यातील जो मृतक आहे त्याला चाकूने वार करून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण CR नंबर 538/26, कलम 103(1), 109(1), 115(2), 351(3), 352, 305 BNS या कलमांमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद 3 आरोपितांना आपण अटक केली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। यामध्ये यातला जो मृतक आहे त्याचा यातील जो हानी आहे याच्यासोबत यापूर्वी वाद झाला होता। त्या रागातून ते जे आजची जी घटना आहे, त्या दिवशी जी घटना घडलेली ती त्या जुन्या वादातून झालेली आहे। हो, यातील जो मृतक आहे तो सुद्धा त्याच्यावर 307 कलमांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि त्याच्यावर एक NC देखील आहे। आणि यातले जे आरोपी आहेत त्यामध्ये सुद्धा यातले जे राज आणि रोहित आहे यांच्यावर सुद्धा रेकॉर्ड आहे त्यांचासुद्धा। या आरोपींना आपण 15/8/2026 रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने 4 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। उद्या त्यांना कोर्टामध्ये पेश करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज, नागपूर।